जोपर्यंत आपण फुल पाना करत नाही ना मशीन जोडून फायदा नाही. फुल पाना केल्यावर मशीन लावलं दूध पण लवकर निघतं आणि गायला त्रास पण होत नाही. आणि बाई लोक काय करतात ते पाणी मारते तर मशीन लावते डायरेक्ट. त्याच्यामुळं थोडं का होईना दूध कसं शिल्लक राहतं आणि त्याच्यामुळे काय जाते मस्टडीजवर. आता आपण जसं दारा काढतो कुठं मस्टडीज होत नाही. बाईंकडे दारा असले का नाही एखाद्या तरी गायला 100%. पाठीमागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी तर बाईच्या चुकीमुळे 2-3 गायांचा प्रॉब्लेम झाला साडांचा. ती काय करायचं कासव पाणी मारायचं आणि डायरेक्ट मशीन लावायचं. ती चुकीची पद्धत आहे दूध काढायची. आता बघा काही फुल पाणवली असं हातावर 2-2 चेळा मारून बघायच्या. त्यात लगेच समजतं की गायला मास्टडीज वगैरे आहे का, सुरुवातीला गाठी वगैरे येतात का नाही ती सुरुवातीला चेक करायचं आणि अशा दारा लागल्या पाहिजेत. मित्रांनो पूर्ण लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ असणार आहे. आपण आहोत पैलवान डेअरी फार्म येथे सातारा रोडमध्ये आणि आपल्यासोबत आज सागर चव्हाण आहेत जे आपल्याला पूर्णपणे लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहेत. टेम्परेचर हाय पण त्यांच्या दुधाची कॅपॅसिटी आता किती आहे ते पण आपल्याला बघायला मिळेल. आता आपण ज्यावेळेस तिकडे शिफ्ट करणार आहे ना मी पार्लर सिस्टम करणार आहे. त्या पार्लर मी कुठल्या कंपनीचं विकत वगैरे घेणार नाही. मी आपण स्वतःच्या डोक्याने डिझाईन तयार करून बनवणार आहे. कमी खर्चात कसं ॲडव्हान्स क्वालिटीचा पार्लर बनवता येईल त्याचं स्ट्रक्चर आहे माझ्यापाशी. ड्रॉइंग वगैरे आहे आपल्याकडं. फक्त ते व्यवस्थित सेटल करून घ्यायचे त्यात. आता या गाईची कॅपॅसिटी किती आहे? गाय आज 10वा दिवस आहे. आता सकाळचं 17 लिटर दूध होतं एका टाईमचं. आताच आपण मोजूयाच पण 40 लिटरवर गाय आरामात जाईल. कारण दूध वाढायचं तिथं जवळजवळ 20 ते 25 दिवस दूध वाढतं. अजून 15 दिवस आहेत वाढीचे. त्या 15 दिवसात अजून 5 ते 7 लिटर दूध आरामात वाढणार. तिच्या मागं आता काय कालवड आहे बघा ती जर्सी क्रॉसचे कालवड आहे. मी 1000 वेळा सांगत आलो की बँगलोरमध्ये जी सिमेंट दिले त्याची गॅरंटी नसते. कारण काय होतं माहिती एकदम माणसं उगाच काहीतरी म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करायसाठी 2 पैसे जास्त लुटायसाठी कुठं गाईला काही ब्रीड टाकतात. गाय इम्पोर्टेडचे 100%. पण ही कुठल्या ब्रीडचे 1000 डाटा कोणापाशी नसतो. उगाच काय करायचं कुठल्या तरी व्यापाऱ्याच्या हातात कांड्या द्यायचे आणि त्याला म्हणायला लावायचे सांग ही ब्रीड आहे म्हणून ही उपयोगाचं नाही. ब्रीड ज्याला बनवायची आहे ना त्याने ह्या क्वालिटीची गाय खरेदी करणे आणि ह्या गायपासून ब्रीडिंगला सुरुवात करणे आणि तो त्याचा प्रॉपर डाटा राहणार त्या माणसापाशी गाय तयार करण्याचा. कारण त्याला माहीत असणार की जी सिमेंट त्यानं भरलंय. आता समजा ह्या गाईला सिमेंट भरलं ह्या गाईने 40 लिटर दूध दिलं ते 40 लिटर दूध दिलेल्या गाईपासून जी ब्रीड तुम्ही तयार करायला चालू कराल ना ती लई टॉपची असणार. आता हिचं किती वेत आहे? सेकंड लॅक्टेशन दुसऱ्या वेताची. 6 जात आहे. हाय का आपल्याकडे म्हणजे उष्णतेचा प्रॉब्लेम वाटतो का एखाद्या गाईला? अशी धाप नाही काय नाही सगळा पूर्ण चारा खाल्ला गायांनी खाद्य तोंड टाकून खाते ती मॅनेजमेंटमुळे आहे. ह्यांना जी टॉनिक वगैरे यांचं जे बाकीचं सप्लिमेंट वगैरे आहे ना ती गरजेप्रमाणे सिम्पटम्स बघून असतं. प्रत्येक सीझन मध्ये योग्य प्रकारे मॅनेजमेंट असणं महत्वाचं आहे. 100%. आता खाद्याचं पण जे प्रकार आहे का नाही आपण खाद्यामध्ये सुद्धा चेंज करतो सीझन प्रमाणे. आता उष्णता जास्त मी शेंगदाणा पेंड चारत नाही बघा पूर्णपणे बंद आहे. जसं पाऊस चालू होईल थंडी चालू होईल त्यावेळी शेंगदाणा पेंड हरभरा चुनी हे आपल्या खाद्यात ॲड असते. पण आत्ता बंद आहे ती उष्णतेमुळे बंद आहे. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. बरोबर. जे नवीन उतरत आहेत त्यांना तर वाटतं लय सोपा व्यवसाय. नाही लोकांना काय वाटते माहिती आहे का गाय म्हणजे मशीन वाटते ने लगेच इन्स्टॉल होईल लगेच दूध देईल. नाही शक्य नाही. ह्याच्यासाठी मेहनत पाहिजे अभ्यास पाहिजे आणि प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. आणि फक्त मार्गदर्शन आहे म्हणजे मी इमानदारीने सांगतो बरीच लोक आहेत की ही आपण जी आपला डाटा आहे ना हा सगळ्यांना प्रोव्हाइड करतो पण त्याच्यावर काम फक्त 20-25% लोक करतात आणि ती सक्सेस आहेत. आता ऑलरेडी खालच्या कोट्यात ज्या माझ्याकडे 2 गाय आहेत ना तेव्हा माझा एक गॅरंटीचा विषय आहे. एका कोट्यावर गाय दिली ते म्हणले ह्या गाय 30 लिटर दूध देऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं ह्या गाय जर 30 लिटर दूध नाही दिलं तर तुम्हाला मी दिलेल्या किमतीत 1 लाख रुपये वाढवून देतो. जर माझ्याकडे 30 लिटरपेक्षा जास्त दूध दिलं तर तुम्ही मला काय देणार? आम्ही काहीच नाही देणार. म्हणजे हा कुठला न्याय आहे? आज काय होतं माहिती आहे का की तुम्हाला जमलं नाही म्हणून ती गाय फेल नाही. त्या गाईचं मॅनेजमेंट त्याची स्किल
त्याचं रुटीन. आज माझ्याकडे कच्ची जरी गाय विली ना तरी त्याला दुधा आणण्याची माझ्याकडे हिंमत आहे. आणू शकतो, वेळ लागेल, पण मी काही 100% ते दुधा आणणार. आता बघा बकेट इथपर्यंत भरलं या, 28 लिटरचं बकेट आहे. शायलाबादले आण रे एक मुकळी करून दूध मोज आहे. आपण जी करतो ना, लोकांना वाटतं की पैलवानकडे रेट जास्त आहे, पैलवान टाईट बोलतो, पण माल पण ओरिजिनल 24 कॅरेटचं सोनं आहे. आता काही जणांना जर लाईव्ह मिल्किंग करून पाहिजे असेल ते पण आपल्या कडून 100% माझं कोणालाही चॅलेंज आहे. माझ्याकडे यावं, आता जे दूध निघलंय ना, आता रात्री नाही उद्या सकाळी जरी कोणी जरी आलं ना, आता टाइम आता वाजलेत किती 7-7:30 वाजलेत, उद्या सकाळी 7:30 पावणे 8ला येऊ द्या. ह्याच्यापेक्षा लिटर 1.5 लिटर दूध जास्त नाही निघलं तर काही गुलाल टाकून फुकट देऊन टाकेल. तेवढं मीच करू शकतो. 50 लिटर लाईव्ह सुद्धा मीच काढतो आणि मी स्वतःच्या गोट्यात काढतो. ते कुठल्या गिरायकानं माझी 150 गिरायक आहेत आत्ता, ज्यांच्याकडे 50+ गाय पिळतात महाराष्ट्रात. 40+ तर आपली बेसिक गाय दूध देते. ते काय होतं माहिती आहे का, आपण एका गायचं भांडवल करायला 4 वेळा कोणाच्या गोट्यावर कॅमेरा घेऊन जात नाही. आपल्याला गरज नाही. इथं खेड्यापाड्यात आपल्या गाय 50 आणि 52 पिळतात. घे बादलीवर, तू बादली दूध मी चिटतो तो. काय बकेट लीक होतं, टिप्पल इकडे ठेवते. आणि राहिलेलं दूध काढणं बी लय गरजेचं आहे. बघा तिथं किती लिटर आहे. बादली किती लिटरची आहे? 25 लिटरची बादली. बघ किती त्यात जाईल, त्या फेस जिरून बघ किती लिटर आहे, त्याच्यावर मार्किंग घेतली लिटरची. किती? 16. सकाळचं 17 होतं. उद्या सकाळी 100% 17.5 निघाल. म्हणजे आणि होतं काय माहिती आहे का, आपण जे बोलतो ते करून दाखवतो. हे असं नाही की बोलायला एक आणि दाखवायला एक आहे. आणि असल्या उन्हाळ्यात काढतोय ती पण. पुढची काही पानावर लाव पडतं गेलं मशीन. अजून एक दाखवतो मला, तिच्यापेक्षा वाढता डेमो दाखवतो. हिची किती कॅपॅसिटी आहे? हा, हिचं किती येत आहे आता? दुसऱ्याच येताला आहे. कॅपॅसिटी किती आहे आता? बघा काही 34-35 रेंजमध्ये येत होताला, काही 40+ जाईल. बर. आणि एकदम माफक दरा 4.25 लाख रुपये दोन गाय दिलेत मी, 3,75,000ला. कसं होतं, कधी कधी घेणाऱ्याचं पण नशीब. सीझन मध्ये 2-2, 2.5 लाखांना लोक गाय घेतात. अजून गायची गाणपट डिस्चार्ज पडतोय. आता उद्या औषध सोडून घ्यायचे आहे दोघींना पण. अजून यांना कसलं मेडिसिन इंजेक्टेबल काहीच दिलेलं नाही. हाय रेग्युलर खाद्य वैरण चालू आहे. मित्रांनो, पूर्णपणे लाईव्ह मिल्किंग आपण बघतोय. मी ज्यावेळेस निसर्गाच्या नावाला लाईव्ह मिल्किंग केलं ना, तसं आपण 1 आणि 2चं नव्हतं केलं, 6 गायींचं करून दाखवलेलं. 6 मध्ये एकही 30 लिटरला खाली नव्हती. 37, 38, 43 हायएस्ट 52 लिटर ॲड होती त्यावेळेस. ही होतं काय माहिती आहे का, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल आणि तुमच्याकडे मॅनेजमेंट असेल तर तुम्ही करून दाखवू शकता. मॅनेजमेंट नसल्यावर तुम्ही नाही दाखवू शकत. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये गोळ्या मारा, तिथं स्टेटस ठेवा, 50+ ची राणी, कितीची राणी,
राणी ती पाणी त्याला करायचं पडचं काय दम आहे ना आता ती राणी पिळून दाखवाय होय. आणि आता कामगार नाही तरी तुम्ही सगळं मेंटेन ठेवलं. गरज काय आता आपल्याकडे बी कॅपॅसिटी पाहिजे. उद्या बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होतो. आता बऱ्याच हॉटेलवर मी बघितले आम्ही गाय दिल्या बहिये ठेवले त्यांनी बहिये पळून गेल्यावर त्यांना गाय विकायला लागल्या. कामगाराची जीव आपला व्यवसाय नाही. आपला व्यवसाय आपला जीव आहे. आता त्यांना सुट्टी दिली आहे का? कामगार गेला भावाच्या लग्नासाठी एकदा गावाला गेल्यावर जोपर्यंत माघार येत नाही तोपर्यंत त्याचं काय खरं नाही. बाह्या म्हणलेला 20 दिवसात येतो आता 40 दिवस झालं बाह्याचं. पण असं नाही की ते बाह्या नाही म्हणून आपण आपला व्यवसाय बंद ठेवणार आहे. उलट त्याच्यापेक्षा मॅनेजमेंट चांगलं आहे. कामगाराला काय होतं कधी कधी एखादं आपल्याला पण थोडं बघून न बघितलं करावं लागतं कारण काम करतोय. तसं ज्यावेळेस आपण स्वतः करतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपरच करतो. दाखवा त्याचं नाव काय? साहिल दर घे स्टूल देऊ का तुला घे. कॅनमध्ये मागणं दाखवा ग अशी ऑर्डर क्वालिटी बघायची काय इथनं अशी दाखवा. जी ब्रीड असतं ना दूध काढल्यावर कशा कासा मोकळतात त्या गायची बघा गुड्या पाडल्या पूर्ण. तसं आता ह्या गायचं आता बघा माप आणि दूध काढल्यानंतर बघा आता पूर्ण मोकळ होणार. वेगळा हिच्या मागं काय आता? हिच्या मागं कालवड होतं. मी कुठं काय सांगून देत नाही. मी एका मित्राला असं देऊन टाकलं. जोपर्यंत गाय विकलेली नसते त्या गायचा मालक मी. आता काय होतं एखाद्याकडे आपली गाय कच्ची वेलेली असते एखाद्याची गाय मेलेली असते चुकून एखाद्याच्या गायकडे एखाद्याच्या गोट्या गायनं दूध कमी दिलेलं असतं त्याची कुठे छोटीशी भरपाई म्हणून आपलं एखादं चांगलं ब्रीडचं वासरू गेलं होतं त्यावेळेस आपण देऊन टाकतो. हे आपण आपल्या थ्रू करतो. हा जर गाय विकलेली असेल गायचा व्यवहार झाला गाभण गायचा ती वेली कालवड झाली तर ज्या मालकाला विकली मी त्यालाच देऊन टाकतो. गाय विकली विकलेली नसेल तर तिची कालवड मी असं सेटलमेंटवाल्यांना असं देऊन टाकतो. तुम्ही स्वतः कधी कधी हाताने पण काढलेले आहे धार? भरपूर वेळा 3 दिवस तर मशीन लावत नाही. गाय वेळेला पहिले 3 दिवस 2-3 दिवस हातावत काढतो. हा हा हा. तिसऱ्या दिवसापासून मशीन लावायचं चालू करतो. ते पण कंडिशन आहे की गायचं दूध कसं येतंय. जर घट्ट पिवळं दूध येत असेल तर मशीन नाही लावत. मशीनपेक्षा हातावर पिळणं बी लय सोपं आहे. त्याला परत चिटायला लागत नाही काय करायला लागत नाही. आता एक घ्यायचं पानवा लावा काढा परत चिटा मग धुवा. बादली ठेवली डायरेक्ट चालू. बरोबर. आणि मस्टर्डीचा धोका लई कमी राहतो हातावर दूध असलं कारण पूर्ण दूध निघतं. आता आमच्या गोट्याची बाई होती ना कामाला ती काय करायची अशी चिटायची नाही मशीनच ओढून ओढून काढायची. त्याच्यामुळे काय होतं ते साडाला काचायचं आकाश त्या तिथं असं जे घट्ट पकडतं ते दुखतं त्यांना. कालांतरानं काय होतं माहितीये का तसंच जर कंपल्सरी राहिलं अख्ख्या लॅक्टेशन मध्ये चामखेळ येणार त्या साडाला असं तिथं रिंग पडते असत प्रॉब्लेम येतात. हेच मस्टर्डीमुळे भरपूर जण प्रॉब्लेम येतात आपल्याला गोट्यामध्ये. लोकांचं नियोजन नसतं आणि काय होतं माणसाजवळ पैसे मिळतात तोपर्यंत सगळं करतात. जरा 2 रुपये कमी मिळायला लागले की नियोजन बंद.
आपल्याकडे ती सिस्टीम नाही. उद्या 24 रुपये दर होऊ द्या, आता जेवढं सगळं चालू आहे त्यावेळेस बी चालू राहणार. मी काय नाही त्यावेळेस माझ्या दुधाचा रेशो वाढवणार की समजा 200 लिटर तर मी तेव्हा 250 लिटर दूध घालणार. थोडी अंग मेहनत जास्त करायला लागते. बरोबर. ज्यावेळेस रेट आपल्याला कमी मिळेल ना त्यावेळेस आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे. कशी कास मोकळी झाली घ्यायची. बरोबर. बकेट फुल भरत आले पेसाचा काटा. हे समूह दिसणं झाले. मग आपण बादलीमध्ये म्हणजे ह्या बकेटला मार्किंग होतं, पण आता काय झालं वापरून त्याच्यावर मार्किंग गेलं ना, त्याच्यावर मार्किंग होतं पूर्ण लिटरचे. पण जे आहे ना आपल्याकडे ते ओरिजिनल लाईन लाईव्ह आहे, शॉर्टकट नाही त्यात. बास्कर काढते नाही तर काय होईल, पाईप मध्ये जाईल दूध. तू चिट आता तू ठीक आहे पाडून लागलं ना. अठरा लिटर दूध आहे बघा आत्ताचं. या इकडे दाखवा तुम्हाला मार्किंग दिसणार नाही. दिसतंय की या इकडे, इकडून या त्या साईडनं. वीस 19 खाली 18 आहे. ही 19 ही 18 17.5-18 लिटर दूध आहे आता. अजून चिटल्याला निघल 18 लिटर. 35-36 वर आता गाय आहे 13व्या दिवशी. कॅन दाखवा. 2 गायात भरले संध्याकाळचं. सकाळी अजून 4 बोट वर येत होते कॅन. किती लिटरचं कॅन्ड आहे? 40 लिटर आहे मार्किंग येतं. इथपर्यंत 40 लिटर आहे. आता दूध इथं आहे आपलं. म्हणजे 35 लिटर दूध येत आहे. क्वांटिटी भरपूर मॅटर करते आपल्याला. 100%. क्वालिटी असेल तरच क्वांटिटी येतो त्याला. क्वालिटी नसल्यावर क्वांटिटी नाही. आणि मोकार बोल बच्चन नाही. जे ते ओरिजिनल आहे. बोलणं आपलं कसं होतं, मी क्लिअर बोलतो. कोणाला आवडतं नाही आवडतं, मी कोणाला आवडायसाठी काही करत नाही. माझ्या समाधानासाठी मी सगळं करतो. बघा हे अजून अर्धा लिटर. आणि गाळण आपण प्रॉपर कशासाठी बसवली, चुकून जर आपल्याकडनं सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काय नाही सापडलं, कधी कधी मागणं नंतर सुद्धा काठी येतात. मास्टडी जायगा नाही यात समजतं. आता बघा गाठ नाही काय नाही यात. ही ह्याच्यावर लक्ष याच्यासाठी. आणि आपलं दूध पण स्वच्छ जातं डेअरीला. काय होतं, ही माणसं का देत, आपण जसं आपल्या घरी स्वच्छ पाहिजे ना तसं बाहेर सुद्धा त्या पद्धतीने पाठवतो. कुठे जातं म्हटलं दूध? दूध आता आपलं ह्याला आहे डिलेक्टाला आहे. बरं. हां 38 रुपये रेट आहे 3-5-8-5चा. पण आपल्या क्वालिटीला आता 41 रुपयेपर्यंत रेट बसतोय फॅटवर. कारण फॅट कंपल्सरी 4.2 4.3 आहे. SNF 8.5 आहे. 9पर्यंत लागतो. त्यामुळे रेट चांगला आहे. आजच्या लाईव्ह मिल्किंग आपण केलं, काय सांगाल शेतकऱ्यांना? जे आहे ती समोर आहे. तुम्हाला खात्रीचं गॅरंटीचं पाहिजे असलं तर 100% पहिल्यांदा फोन करा. धन्यवाद.